रविवारी सुट्टी असल्यानं अनेक कुटुंबांमध्ये मटणाचा बेत केला जातो. मात्र नाशिक जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बागलाण तालुक्यातील अखतवाडे गावातील या दाम्पत्यानं रविवारी रात्री मटणाचं जेवण केल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. द्वारकाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर शांताराम हॅळीज यांच्यावर मालेगावमधील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. शवविच्छेदनादरम्यान आवश्यक नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अहवाल आल्यानंतरच विषबाधेचं नेमकं कारण समोर येणार आहे. याबाबत डॉक्टरांनी सांगितलंय की कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दाम्पत्यानं मटण खाल्ल्यानंतर दही व दूध घेतलं होतं. काही जण मटण आणि दही हा विरुद्ध आहार मानतात, मात्र केवळ त्यामुळेच इतकी गंभीर विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं वैद्यकीय दृष्ट्या निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे तपासणी अहवालाची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. मृत महिलेचा मुलगा दीपक यानं सांगितले की सर्वप्रथम मी मटणाचं जेवण केलं, त्यानंतर साधारण तासाभरानं आई-वडिलांनी जेवण केले. मटण खाल्ल्यानंतर त्यांनी दही आणि दूधही घेतले. काही वेळातच दोघांची प्रकृती बिघडू लागली. आईनं मला आधी वडिलांना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले, कारण त्यांची प्रकृती अधिक गंभीर वाटत होती. मी त्यांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आईचीही तब्येत झपाट्यानं खालावली. तिला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.